2nd of February is the feast of the presentation of our Lord Jesus Christ in the temple. It is also celebrated as the day of consecrated persons. And therefore, on this feast day, I wish all the religious, men and women, a happy feast and a happy day of consecrated person. आपल्या सर्व व्रतस्थ बंधू भगिनींना मी आजच्या दिवसाच्या सणाच्या हार्दिक शुभेच्छा देत आहे. The feast of the presentation of the Lord is the 40th day of Christmas. On this day, as Jewish tradition, Joseph and Mary presented Jesus in the temple, and they followed the ritual that was expected of them. This reminds us, आपल्याला ते आठवण करून देत आहे की आपण हे ज्या धार्मिक रीतिरिवाज आहेत, परंपरा आहेत, ते आपल्या सर्वांच्या आध्यात्मिक हितासाठी आहेत. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून आपण या संपूर्ण रीतिरिवाजाचा अभ्यास केला पाहिजे आणि त्या पाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे की जेणेकरून श्रद्धेच्या प्रवासामध्ये आपली वाढ होईल आणि निश्चितच त्याचा लाभ आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्राप्त होईल. पवित्र मरिया आणि संत जोसेफ यांनी ज्याप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्ताचं मंदिरामध्ये समर्पण केलं, त्याचप्रमाणे आपण देखील आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपलं समर्पण करण्यासाठी सिद्ध असले पाहिजेत, तयार असले पाहिजेत. या समर्पणाच्या सणाला द प्रेझेंटेशन ऑफ द लॉर्ड आणखीन एक अर्थ आहे आणि तो म्हणजे इट इज एन एन्काउंटर ऑफ द ओल्ड टेस्टमेंट अँड द न्यू टेस्टमेंट. एक सुंदर कल्पना इथे आपल्यापुढे मांडलेली आहे की जुना करार आणि नवा करार ह्यामध्ये एक संगम या सणामध्ये झालेला आहे. आणि त्याचं रूपक म्हणजे, आठवण म्हणजे आपण इथे या आजच्या शुभवर्तमानात ऐकतो की अन्ना आणि सिमियन ह्या दोघांना प्रभू येशू ख्रिस्ताचं दर्शन घडलं आणि त्यांनी परमेश्वराला धन्यवाद दिला. ही दोघेही, सिमियन आणि अन्ना, हे जुन्या कराराचे प्रतीक आहेत. जुन्या करारामध्ये यहुदी लोकांचे ते प्रतीक आहेत. आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं समर्पण झाल्यानंतर प्रभू येशू ख्रिस्त हा जगाच्या तारणासाठी आहे, सर्वांसाठी आहे. ही इज अ युनिव्हर्सल फिगर असं प्रतीक नव्या करारामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि तेच या समर्पणाच्या सणाद्वारे आपल्याला सांगण्यात आलं आहे. आणि म्हणून इट इज एन एन्काउंटर बिटवीन द ओल्ड टेस्टमेंट अँड द न्यू टेस्टमेंट. जुना करार आणि नवा करारामधला हा जो संगम आहे, हा हे ऐक्य आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि तिसरी गोष्ट या समर्पणामध्ये आपण साजरा करतो आणि ती म्हणजे दिस इज द फीस्ट ऑफ द कॅन्डल लाईट. हा प्रकाशाचा सण आहे आणि म्हणूनच मिसाच्या सुरुवातीला मेणबत्त्यांना आशीर्वाद दिला जातो आणि त्या मेणबत्त्या जणू काही प्रभू येशू ख्रिस्ताच्या उपस्थितीचं प्रतीक आहे. आणि त्या मेणबत्त्या आपण वेदीवर घेऊन प्रोसेशनने येत असतो. अंधकार दूर करण्यासाठी जगात प्रकाश आलेला आहे, ख्रिस्ताचा प्रकाश पसरविण्यासाठी आपल्याला पाचारण आहे. आणि म्हणून हा समर्पणाचा सण साजरा करीत असताना द सेलिब्रेशन ऑफ द फीस्ट ऑफ द प्रेझेंटेशन ऑफ द लॉर्ड रिमाइंड्स अस की आपण सर्वांनी आपल्या बाप्तिस्माची आठवण केली पाहिजे. आपल्या बाप्तिस्माच्या वेळेला आपल्या आईवडिलांनी आपल्याला जणू काही ख्रिस्त सेवेमध्ये समर्पित केला आहे आणि त्याद्वारे आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताचा प्रकाश प्राप्त झाला आहे. संत पेत्र आपल्या दुसऱ्या पत्रामध्ये आपल्याला सांगत आहे की वी आर अ रॉयल प्रिस्टहूड, वी आर अ चोजन जनरेशन. आपण परमेश्वराचे निवडलेले आहोत आणि आपण परमेश्वराचे अभिषिक्त असे आहोत. आणि म्हणून आपल्याला परमेश्वराने जे दान दिलेलं आहे, बाप्तिस्मा साक्रामेंटाद्वारे आपल्याला जी कृपा प्राप्त झालेली आहे, ती आपल्यापुरता मर्यादित न ठेवता ती आपण पसरविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हा सण आपल्या सर्वांना अशा प्रकारे आपल्या समर्पणामध्ये वाढण्यासाठी प्रेरणा देणारा ठरावा म्हणून मी आपणासाठी प्रार्थना करीत आहे. या सणाद्वारे आपल्या श्रद्धेमध्ये आपण दृढ व्हावे आणि बाप्तिस्माद्वारे जो पुनरुत्थित ख्रिस्ताचा प्रकाश आपल्याला प्राप्त झालेला आहे
तो प्रकाश सर्वत्र पसरून अंधकार नाहीसा करण्यासाठी तुम्हाला कृपा आणि शक्ती लाभावी म्हणून मी आपणा सर्वांसाठी प्रार्थना करीत आहे. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना येशूच्या समर्पणाच्या सणाच्या शुभेच्छा. विश ऑल द रिलिजियस men and women a happy day of consecrated life.